नमस्कार. हा रोड आहे कुळधरण ते कोपर्डी आणि रुईगव्हाण दरम्यानचा. आज प्रवास करत असताना कर्जत तालुक्यातल्या या रस्त्यावरून आम्ही जातोय. खरं तर श्रीगोंदा तालुक्यातून आता ही फॉरेस्ट सुरू झाल्यामुळे थोडासा रस्ता लहान होईल, परंतु या रस्त्याचा जो दर्जा आहे तो अतिशय पाहण्यासारखा आहे. म्हणजे अजूनपर्यंत एकही खड्डा या रस्त्यावरती पडलेला दिसत नाही आणि डांबराचं जे प्रमाण आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीत वापरलेलं दिसतंय. त्यामुळं रस्त्यावरती गाडी चालवत असताना त्याची जी काही फिनिशिंग आहे ती अतिशय व्यवस्थित अशी लक्षात येते. श्रीगोंदा तालुक्यात करोडो रुपये निधी येतो, मात्र ते रस्ते दर्जेदार होत नाहीत. ही आपली सगळ्यांची सार्वत्रिक तक्रार असते. सरकार तेच, शासनाचं एस्टिमेट बनवणारे लोक, अभियंते, अधिकारी तेच असतात. मात्र श्रीगोंद्याच्या रस्त्यात आणि कर्जत तालुक्यातल्या रस्त्यात एवढा जमीन आसमानाचा फरक का पडतो? त्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे आपल्या तालुक्यातले आमदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती टक्केवारी घेतली जाते. हे लपून राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळंच श्रीगोंद्याच्या तुलनेत कर्जत तालुक्यातले रस्ते पाहिले, नगर तालुक्यातले रस्ते पाहिले, अगदी दौंड तालुक्यातले आणि शेजारी असलेल्या पारनेर आणि शिरूर तालुक्यातले रस्ते पाहिले, तर श्रीगोंदा तालुक्याच्या तुलनेत या भागातल्या रस्त्यांचं जे रस्त्यांची क्वालिटी आहे ती क्वालिटी अतिशय चांगली आहे. त्यामुळं आजूबाजूला नेहमी प्रवासात फिरत असणाऱ्या लोकांना ते स्पष्टपणे जाणवतं. श्रीगोंदा तालुक्यातल्या रस्त्यांचा दर्जा अतिशय सुमार आहे. अगदी 2-2, 3-3 महिन्यात सुद्धा हे रस्ते खराब होतात. पावसाळ्याच्या अगोदर काही रस्ते झाले, ते रस्ते आता उखडलेले आहेत आणि हा पावसाळा संपेपर्यंत जवळपास 50% तरी रस्ता नाहीसा होईल अशी परिस्थिती श्रीगोंदा तालुक्यातल्या अनेक रस्त्यांची आहे. त्यामुळं श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. शेजारी असलेल्या कर्जत तालुक्यात, हा इथून श्रीगोंदा तालुक्याची बॉर्डर 5 किलोमीटर सुद्धा नाही, अतिशय जवळ आहे आपलं कोकणगाव, बावडी ही गाव. इथं एवढा दर्जेदार रस्ता होतो आणि श्रीगोंद्यात मात्र दर्जेदार रस्ते होत नाहीत. ही अगदी आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये गेलो होतो. विदर्भात सुद्धा अगदी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा तिकडं सुद्धा रस्ते चांगले आहेत श्रीगोंदा तालुक्याच्या तुलनेत. ही परिस्थिती आहे. मात्र श्रीगोंदा तालुक्यातच रस्त्याच्या बाबतीत आपण एवढे का मागास आहोत याचं उत्तर खरं तर कार्यकर्ते बोलणार नाहीत, कारण कार्यकर्ते लाचार असतात. त्यांना नेत्यांच्या पदांचा फायदा घ्यायचा असतो, कोणाला टक्केवारी घ्यायची असते, कोणाला ठेकेदारी करायची असते आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या राजकीय लाभासाठी नेत्यांच्या पुढं करायचं असतं. त्यामुळं अनेक गावातल्या कार्यकर्त्यांना ही माहिती जरी असलं तरी ते रस्त्यांच्या क्वालिटीच्या बाबतीत बोलत नाहीत. त्यामुळं ज्या लोकांना रोज प्रवास करायचा आहे, त्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. आता हे बघा, आपण कोपर्डीच्या मुख्य चौकात आहोत. आपण उजव्या बाजूला शिंदा आहे, डाव्या बाजूला श्रीगोंद्याकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता असाच पुढे रुईगव्हाणपर्यंत आहे. या रस्त्याचा दर्जा अवश्य एकदा आपण जर या भागात प्रवास केला तर या रस्त्याचा दर्जा आपण पहा. गाडी चालवताना जो स्मूथनेस असतो तो लगेचच जाणवतो. आपल्या भागातल्या रस्त्यांवरती गाड्या अशा जंप करतात, इथं मात्र तसं नाही आहे. त्यामुळं आमदार कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, तो काय करतो याच्यापेक्षा रस्त्याचा दर्जा एकदा बघा. राजकारण तर सगळेच करतात. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातल्या निष्क्रिय आमदार आणि त्यांची यंत्रणा चालवणारे त्यांचे पुत्र यांच्या टक्केवारीमुळे श्रीगोंदा तालुक्यातल्या रस्त्यांचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. ही गोष्ट सूर्यप्रकाशा एवढी स्वच्छ आणि सत्य आहे. त्यामुळं मी सांगतोय म्हणून नाही, तर आपण एकदा या रस्त्यावरती व्हिजिट द्या आणि श्रीगोंदा तालुक्याच्या तुलनेत पारनेर असेल, नगर तालुका असेल, कर्जत असेल, इकडे दौंड असेल, या तालुक्यातले रस्ते बघा. तुम्हाला त्यातला फरक निश्चितपणानं जाणवेल. त्याला धन्यवाद.